सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज. जिल्ह्याचे सुपुत्र आपले माननीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज खटाव तालुक्यामध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हाचे रोपटं या दक्षिणेतून कृषी सावळी या जिल्हा परिषद गटातून इथं आलेलं आहे. तरी भैया नागरे पाटील यांच्या पत्नी काजल कदम तसेच गणातून अनिल माने यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर मी मतदारांना आवाहन करतो की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत. त्या योजना आजही चालू आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी ज्यांनी जी घोषणा केली त्यामध्ये ते कुठेही मागं पडलेले नाहीत. त्यामुळं आपली लाडकी बहीण समजून आपल्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे हीच विनंती करतो. कारण माझा हा जुना कृषी सावळी गट असून या गटात मी बऱ्यापैकी तयारी केली होती, परंतु अचानक आमचा गुरुसाहित्व निमसोड या ठिकाणी गेल्यामुळे मी जुन्या कृषी सावळी गटातच प्रचार करत आहे. नमस्कार, माझे नाव काजल सुभाष कदम. आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडून आमचे कृषी सावळी गटातून जिल्हा परिषदसाठी मला उमेदवारी भेटलेली आहे. धनुष्यबाण ह्यासाठी मी उमेदवारी दिलेली आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती, मला येणाऱ्या 5 तारखेला बहुमतानं विजयी करा. मी माझ्या भागात जे काही समस्या असेल ते मी पूर्णपणे कोशिश करेन ते दूर करण्याची. माझा ते प्रयत्न राहील. नमस्कार, मी अनिल गिरकमाने राजाची कोरले. माझी सरपंच 1970 साली मी सरपंच झालो होतो. त्यानंतर परत 20 वर्षानंतर मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती झालो होतो. आज तागायत आमच्या गावात आमच्या एकनिष्ठपणे आम्ही सगळं सहकार्य केलं. म्हणजे काँग्रेसची एकनिष्ठ राहिलो. आज तागायत आमच्या गावाला कुणीही एवढं मोठं गाव असतं कुणीही पद दिलं नाही. आज मला अभिमान वाटला आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी मला मोठं सहकार्य केलं की बाबा असल्या वेळेस मोठ्या गावात मला पद दिलं लाडक्या बहिणीसाठी ह्याच्यासाठी. आणि मला आवड आहे कामाची. लहान वयापासून मला सवय कामं करायची. मी लहान वय सरपंच झाल्यापासून मला सवय. मला सगळ्यांनी डावलून आज मी एकनाथ शिंदे का घेतला तर मला खरोखर आवडलं. कारण म्हटलं मी बघितलं की बाबा एकनाथ शिंदे साहेबांनी असं केलं. त्यामुळं मला लाडक्या बहिणीचा विषय कुणाचं काम असलं त्यासाठी मला खरोखर कौतुक वाटतं. म्हणून मी आज एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक करतो. आणि आमच्या गावात पहिल्या स्टार्टला आमच्या गावात एक मोठं मंदिर बांधले. त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 5 लाखाचं हे दिलं, देणगी दिली आम्हाला. त्यामुळे मला कौतुक वाटतं आमच्या गावाचा गिरवाडी, राजेश कुर्ले, गोरेगाव वांगी, पुस्तवली, तुम्हाला सांगतो वडी, कलंबी, उंची ठाणे त्या पुष्सावळी सर्व पुष्सावळी घरातील सर्वांचा मला आशीर्वाद आहे. त्याचं मी 10 वर्ष मला सगळे ओळखते ती सगळे. मी असा बोलतो की सर्वसामान्य शेतकरी कुठं बोलतो आहे त्यांच्या घरांशाही नाही माझ्याकडे नाही. मी लहान फक्त गावची पुस्तकं घेतली ती. त्यामुळं मला एकनाथ शिंदे खरोखर मला मोठं तिकीट दिलं त्यात माझं त्यांचं धन्यवाद आहे. धन्यवाद. जय महाराज. सदर बघायला गेलं आता म्हणजे सुरुवातच करतो. आमचं गाव म्हणजे आज 30-35 वर्ष झाली आमच्या गावाला कधी पहिली गोष्ट आमच्या गावावर आता जेवढ्या 25 वर्ष निवडणुका झाली जिल्हा परिषदेच्या सर्व निकाल विजयी निकाल हे आमच्या गावातून गेले. कोणी 250 मतांनी निवडून आलं, कोणी 100 मतांचा निसटता विजय झाला. तो विजय केवळ आमच्या गावामुळे झाला. आज आमच्या गावचे अनिल माने वयाच्या 25व्या वर्षी सरपंच, सोसायटी चेअरमन असतील, सर्व बाजार समिती कमिटीचे ते सभापती असतील, सर्व प्रकारची पदं भूषवली. हा माणूस असा आहे की प्रामाणिक काम करणारा हा माणूस आहे. रात्रीच्या 2 वाजता जर फोन केलं की नाना काय प्रॉब्लेम आहे तर तो माणूस उठून येणार आहे. अशा माणसाला केवळ पुजवून येतात. तर आम्ही आज गावचा निर्धार घेऊनच इथं आलेलो आहे. आज समस्त आमचे ग्रामस्थ विरोधी सर्व पक्ष आम्ही काय बघितलं नाही गावाला उमेदवारी मिळावी हाच आमचा उद्देश आहे. या उद्देशातूनच आम्ही त्यांना मधलं माघार घ्यायची नाही. त्यानंतर आम्हाला एक म्हणतात ना देव बलवत्तर असतं म्हणून सगळ्या गोष्टी घडतात. त्याप्रमाणे आम्हाला सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांची उमेदवारी मिळाली शिंदे गटाची.
तर त्या माध्यमातून आज आम्ही बी त्यांच्या ए बी फॉर्मवरती हा फॉर्म भरलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही आणि आम्ही याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.